मदत मागणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. मित्रांनो, आपल्याला ग्रो करायचं आहे तर आपल्याला मदत ही लागणारच. पण मदत मागायला आपण लाजतो. का लाजतो? कारण आपण फार जनरलाइज्ड मदत मागतो. माझी मदत करा, मी अडचणीत आहे. आणि मग आपल्याला यश नाही मिळालं की आपण रागवतो, चिडतो. करायचं काय आहे? स्पेसिफिक मदत मागा. तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे आधी तो आयडेंटिफाय करा. कॅश फ्लो आहे का, कस्टमर रिलेशन्स आहे का, सेल्स आहे का, मार्केटिंग आहे का, काय असेल तर स्पेसिफिक आयडेंटिफाय करा. स्टेप नंबर 2, एक्सपर्ट निवडा. सगळ्यांना उगाच विचारत बसू नका. तुमच्या त्या स्पेसिफिक प्रॉब्लेम, त्या डोमेनमधला एक्सपर्ट कोण आहे त्याच्याकडेच अप्रोच करा. स्पेसिफिक प्रश्न विचारा त्या एक्सपर्टला. म्हणजे कसं, एक्झाम्पल, माझा बिझनेस इथे इथे अडकला आहे, मी मागच्या ह्या गोष्टी केलेल्या आहेत, तरी पण मला सेल्स वाढत नाही आहे, मला येत्या काळात 10% अजून सेल्स वाढवायचा आहे. स्टेप नंबर 4, इगो बाजूला ठेवा, पेशन्स ठेवा. ती एक्सपर्ट व्यक्ती मे बी इंटरेस्टेड नसेल किंवा त्याला वेळ नसेल. तुम्हाला गोडीत त्यांच्याकडे जायचं आहे, व्यवस्थित अप्रोच करायचा आहे. स्वतःचा इगो बाजूला ठेवून ग्रोथ माइंडसेट ठेवा. थोडक्यात काय, जनरलाइज्ड मदतीची भीक मागू नका सगळीकडे. स्पेसिफिक व्यक्तीकडे, एक्सपर्टकडेच स्पेसिफिकच मदत मागा. तुमच्या स्वतःकडे आधी क्लॅरिटी आणा आणि इगो बाजूला ठेवा. सक्सेस तुमचीच आहे. नमस्कार, मी तुमचा बिझनेस मित्र तुषार शिंदे. मला तुमच्या 0 to हिरोच्या प्रवासामध्ये पूर्ण विश्वास आहे आणि मला 100% गॅरंटी आहे की तुमच्यात एक धमक आहे, एक ताकद आहे, एक जज्बा आहे. फक्त तुम्ही स्वतःला सिरियसली घेण्याची गरज आहे. विचार आवडले असतील तरच लाईक अँड सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.